झी 24 तास एक पाऊल पुढे। हा, मी सुरेश खानापूरकर बोलतो। हा, बोला सर। हा जी आता आपण जे सांगितलं मला, मी जालन्याला तो आपण जो बंधारा बांधला रामतीर्थला, हा, आणि त्याच्यामध्ये आता जवळपास पाणी 20 कोटी पाणी थांबलेलं आहे आणि हा आता ओव्हरफ्लो झालेला आहे। आज मला सगळंच कळलं, मी अजून पाहिलं नाही। आणि मला अशी सुद्धा माहिती कळली आहे की जालना शहरात जेवढे हातपंप बंद पडले होते ते सुद्धा सुरू झाले आहेत। ते मी आधीच म्हटलं होतं की हा जर बंधारा भरला तर आपले हातपंप सुरू होतील। अशा प्रकारचे आपल्याला अजून आपण 2 बंधारे बांधलेले आहेत, एक इथे आणि एक निधोण्याला, आणि अजून आपल्याला 8 बंधारे बांधायचे आहेत ज्यासाठी आपल्याला मुख्यमंत्र्यांनी पैसे दिलेले आहेत। ते सगळे बंधारे आपण पूर्ण केलेत तर मला असं वाटते। आणि घाणेवडी तलावातून आपण जो गाळ काढला तो काढला तर जालना शहरामध्ये आपण पुढच्या वर्षी दिवसातून 2दा पाणी देऊ शकू असा विश्वास मला आलेला आहे। आणि आपल्या समाजा लक्षात आहे की केवळ एका बंधारात एवढा फरक पडला की त्या 20 कोटी लिटर पाणी थांबलेलं आहे। अशा प्रकारचे आपण 8 बंधारे आणि गाळ काढला तर जालन्याचा प्रश्न सुटू शकतो। आणि याला खर्च मला बंधारे येणार आहे जवळपास 8 ते 10 कोटी आणि गाळ घाला खर्च येणार आहे 25 कोटी। आता 35 कोटीमध्ये आपण जालन्याचा प्रश्न पूर्ण सोडवू शकतो अशा प्रकारचा विश्वास मला सुद्धा आलेला आहे आणि तिथल्या नागरिकांना सुद्धा आलेला आहे। या सगळ्या कामात तिथले जे उद्योगपती आहेत, सुनीलजी रायतंट आहेत, सुनीलजी गोयल आहेत, रमेशभाई पटेल आहेत, तिथले जे मुंदडाजी आहेत, तिथे सुरेश केसापूरकर, या सगळ्यांच्या या टीमने जे काम केलं आहे ते अत्यंत अभिनंदनीय काम आहे। आणि यांनी अहोरात्र मेहनत करून काम केलेलं आहे, त्याचं ते फळ आहे। शासनाने सुद्धा खूप मदत केली, तिथले कलेक्टर महोदय यांचं सहकार्य लाभलं आहे आणि अशा प्रकारचं सहकार्य आणखी आपल्याला लागणार आहे। पूर्ण पत्रकार बंधू, वाहिन्या, या सगळ्यांचं जे सहकार्य लाभलं आहे ते अवर्णनीय आहे। आणि या सगळ्यांच्या सहकार्याने सर हे सगळं यश आहे ते एका प्रबळ इच्छाशक्तीचं आहे। पाऊस पडतच असतो, फक्त ते साठवण्याचं नियोजन हवं हे मात्र नक्की। आणि हेच तुमचे शब्द पुन्हा एकदा खरे ठरले आहेत। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। आपल्यासोबत सुरेश खानापूरकर होते, जलतज्ञ। झी 24 तास एक पाऊल पुढे।